तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 23 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 23 ऑगस्टच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी. ते पण आपल्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण यामध्ये सर्व लेटेस्ट न्यूज आपण सर्व जलद आणत असतो. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. एस. सोमनाथ यांची नियुक्ती कोणत्या संस्थेच्या सेंट्रल बोर्डवर झाली आहे? तर पर्याय आहेत नाबार्ड, RBI, सेबी आणि SIDBI. तर याचं योग्य उत्तर आहे RBI. तर एस. सोमनाथ यांची नियुक्ती RBI या सेंट्रल बोर्डवर झाली आहे. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस. सोमनाथ यांची नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँकच्या केंद्रीय मंत्रिमंडळावर म्हणजे सेंट्रल बोर्डवर अर्धवेळ अशासकीय संचालक म्हणजे पार्ट टाइम नॉन ऑफिशियल डायरेक्टर म्हणून झाली आहे. नियुक्तीची मुख्य माहिती तर कार्यकाळ आहे 4 वर्ष म्हणजे 20 ऑगस्ट 2026 पासून पुढे लागू आणि पद आहे अर्धवेळ अशासकीय संचालक. इतर घडामोड तर याच फेरबदलात उद्योगपती आनंद महिंद्रा यांचीही RBIच्या केंद्रीय बोर्डावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. तर सिलिगुरी कॉरिडॉर हा सामान्यतः कोणत्या नावाने ओळखला जातो? तर सिलिगुरी कॉरिडॉर हा कुठे आहे जर माहीत असेल तर तुम्हाला सांगतो. पण याआधी आपण याचे पर्याय बघूया आणि त्याबद्दल अधिक माहिती घेताना त्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती अधिक सांगेल. तर पर्याय आहेत चिकन स्नेक, गोल्डन कॉरिडॉर, रेड कॉरिडॉर आणि ब्लू कॉरिडॉर. तर याचं योग्य उत्तर आहे चिकन नेक. आता हा कुठे आहे याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. तर तुम्हाला दिसत असेल हा पार्ट म्हणजेच या पार्टवर पूर्ण ईशान्य भारत आपला जोडला गेलेला आहे. तर सिलिगुरी कॉरिडॉर हा सामान्यतः चिकन नेक्स म्हणजेच कोंबडीची मान या नावाने ओळखला जातो. महत्त्वाची माहिती तर स्थान आहे हा सिलिगुरी कॉरिडॉर पश्चिम बंगालमध्ये आहे. रुंदी हा भूभागाचा अतिशय संकीर्ण भाग आहे. काही ठिकाणी त्याची रुंदी फक्त 21 ते 22 किलोमीटर आहे. तुम्हाला 21 ते 22 किलोमीटर म्हणजे तुमच्या गावापासून 21 ते 22 किलोमीटरवरलं गाव निवडा आणि त्याची रुंदी ही अशी रुंदी तिची 21 ते 22 किलोमीटर आहे. म्हणजेच ही रुंदी त्याची आणि या 21-22 किलोमीटरवर आपला ईशान्य भारत आपल्या मुख्य भारताशी जुळलेला आहे. तर महत्त्व काय आहे तर हा भाग भारताच्या मुख्य भूमीला ईशान्येकडील राज्यांशी जोडणारा एकमेव जमिनी मार्ग आहे. सीमा तर हा कॉरिडॉरच्या एका बाजूला बांगलादेश आणि दुसऱ्या बाजूला नेपाळ व भूतान आहेत. तर आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. वंदे मातरम हे भारताचे काय आहे? हा प्रश्न तर खूप इम्पॉर्टंट आहे. याबद्दल आपल्याला थोडी तरी माहितीच असावी कारण वर्षभर हा मुद्दा वंदे मातरम हा मुद्दा चर्चेत येत आहे. तर पर्याय आहेत राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रीय प्रतिज्ञा आणि राष्ट्रीय घोषवाक्य. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय गीत. आता हे कोणी सुरू केले, कधी सुरू केले याबद्दल थोडीशी आपण अधिक माहिती घेऊया. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत म्हणजेच नॅशनल सॉन्ग आहे. हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले असून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या गीताने देशवासियांमध्ये देशप्रेमाची मोठी ऊर्जा निर्माण केली होती. इतिहास आणि महत्त्व तर रचना आहे हे गीत 1875 मध्ये रचले गेले आणि 1882 मध्ये बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ या कादंबरीतून प्रसिद्ध झाले. पहिले गायन तर 1896 मध्ये कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले. स्वीकृती तर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने यास भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून मानले. जर पुन्हा एकदा लक्षात घ्या तर हे गीत 1875 मध्ये रचले गेले. त्यानंतर 1822 मध्ये बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ या कादंबरीत प्रसिद्ध झाले. 1896 मध्ये कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत प्रथम गायले आणि याला स्वीकृती कधी मिळाली तर 24 जानेवारी 1950 संविधान सभेने यास भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून मानले. आय होप समजला असेल हा प्रश्न. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. 22 ऑगस्टला विशाखापट्टणम येथे ब्रिक्स बैठक संपन्न 22 ऑगस्टला विशाखापट्टणम येथे कोणती ब्रिक्स बैठक संपन्न झाली? पर्याय आहेत ब्रिक्स डिफेन्स मिनिस्टर मीटिंग्स,
ब्रिक्स यूथ मिनिस्टर्स मीटिंग, ब्रिक्स फायनान्स मिनिस्टर मीटिंग, ब्रिक्स ॲग्रिकल्चर मिनिस्टर्स मीटिंग. तर याचं योग्य उत्तर आहे ब्रिक्स यूथ मिनिस्टर्स मीटिंग. तर याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. 22 ऑगस्ट 2026 रोजी विशाखापट्टणम म्हणजेच आंध्र प्रदेश येथे ब्रिक्स युवा मंत्र्यांची बैठक झाली, म्हणजेच ब्रिक्स यूथ मिनिस्टर्स मीटिंग संपन्न झाली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीची मुख्य वैशिष्ट्ये तर अध्यक्षता केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे तर सहभागी देश सर्व 11 ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे मंत्री आणि प्रतिनिधी. मुख्य विषय तर युवा विकास, कौशल्य विकास, उद्योजकता आणि शाश्वत भविष्य. उपक्रम म्हणजे विशेष उपक्रम माय भारत डिजिटल मंचांचे जागतिक स्तरावर प्रदर्शन. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. तुम्हाला समजत असेल की म्हणजेच मी तुम्हाला सांगायला आनंद होईल की मला की आपल्या चॅनलवर सर्वात जलद करंट अफेअर्स येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जर खरंच वाटत नसेल तर आमच्या चॅनलचे एकदा प्रश्न बघा आणि दोन म्हणजे पुढल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी इतर चॅनलवरलेही तुम्ही प्रश्न पाहू शकतात. 22 ऑगस्ट भारतातील कोणत्या स्टार्टअपने हॉस्पिटल टेक्नॉलॉजी क्षेत्रात व्ह्यू AR ग्लास सादर केले? पर्याय आहेत लक्सिड टेक, झिरोडा, भारत पे आणि रेझो पे. तर याचं योग्य उत्तर आहे लक्सिड टेक. तर याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. 22 ऑगस्ट 2026 रोजी बेंगळुरू स्थित लॅक्सिड टेक या स्टार्टअप ज्यांचे संस्थापक सिद्धांत अग्रवाल आहेत, त्यांनी हॉस्पिटल तंत्रज्ञान क्षेत्रात व्ह्यू AR ग्लास हे ऑगमेंटेड रियालिटी AR डिव्हाइस सादर केले. वैशिष्ट्ये आणि उपयोग तर वजन अंदाजे 78 ग्रॅम इतके हलके डिझाईन, रुग्ण समुपदेशन 3D व्हिज्युअल मॉडेलद्वारे शस्त्रक्रिया आणि उपचारांची माहिती देणे, नैसर्गिक कार्यप्रवाह ICU मधील रुग्णांना सतत निरीक्षणासाठी आणि माहितीच्या सुलभ प्रवेशासाठी उपयुक्त. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. 22 ऑगस्ट 2026 रोजी अमेरिकेने कॅनडातील सुमारे किती किमतीच्या वस्तूंवर 50% टॅरिफ लागू केला? पर्याय आहेत $5 बिलियन, $10 बिलियन, $20 बिलियन आणि $50 बिलियन. तर याचं योग्य उत्तर आहे $20 बिलियन. तर याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. 22 ऑगस्ट 2026 रोजी अमेरिकेने कॅनडासोबतच्या व्यापार चर्चा अपयशी ठरल्यानंतर कॅनडातील सुमारे $20 अब्ज म्हणजेच $20 बिलियन किमतीच्या वस्तूंवर 50% टॅरिफ आयात शुल्क लागू केला. वॉशिंग्टन DC. जर तुम्हाला टॅरिफ म्हणजे काय माहीत नसेल तर आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे की टॅरिफ म्हणजे काय आहे, तो तुम्ही नक्की पहा. तर आयात शुल्क लागू केला. वॉशिंग्टन DC मधील व्यापार वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला असून यावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांनी प्रत्युत्तर दाखल अमेरिकेवर डॉलर फॉर डॉलर टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. येथे या व्यापारवादाची सविस्तर माहिती दिली आहे. टॅरिफचे स्वरूप आणि परिणाम. रक्कम अंदाजे $20 बिलियन किमतीचे कॅनेडियन वस्तू. प्रमाण तर कॅनडाच्या अमेरिकेतील एकूण निर्यातीपैकी सुमारे 5% हिस्सा. प्रभावित वस्तू अल्कोहोल, डेअरी उत्पादने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि हॉकी स्टिक्ससह विविध क्रीडा व साहित्य. तर हे होते आजचे काही प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.